कुठेही आवाज करायचे. पण ही हुल्लडबाजी जेव्हा मी माझ्या कामामध्ये करायला लागलो तेव्हा मी अजून पुढे गेलो त्यांना, पण योग्य पद्धतीने हुल्लडबाजी करू ना. तर तुम्ही हुल्लडबाजी नक्की करायला पाहिजे, मुलांनी केलीच पाहिजे, पण त्याला शिस्त असते हुल्लडबाजी, आणि ती शिस्त पाळून जर का केलं तर उत्तम. दुसरं एक मला यावेळेस आल्यावरती असं जाणवलं की माझ्या प्रोफाईल मी जेव्हा प्रिन्सिपल सरांना पाठवली त्याच्यात तबला वाजवतो मी, आणि ते जेव्हा संगीत शिक्षकात कळलं तर खरं मला इथे 2 मिनिटं घस्स झालं, म्हणजे भरून आलं. चांगलं वाटलं की एखाद्या शाळेचा जर का प्रिन्सिपल हा संगीत शिक्षक असेल तर याचा म्हणजे हे शाळेचं नशीब एवढंच मी मानतो. कारण संगीताचे फार चांगले संस्कार माझ्या आई वडिलांकडून माझ्यावर झालेले आहेत. हे नेहमी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या इथे भारतामधलं संगीत हे अत्युच्च दर्जाचं जगातलं संगीत चाललं. संगीत जगातलं आपलं उत्तम आहे, अत्युच्च दर्जाचं, इथून सगळीकडे गेलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्यापैकी जेव्हा जेव्हा इथे तुम्हाला संगीत शिकवलं जातं किंवा तुम्ही संगीत जेव्हा करता, घरी करता, तेव्हा ते नियमाने करत जा. आणि ही कला अशी आहे ना, मी तुमच्या काळात असताना साधारण 9वी पर्यंत माझ्या मध्यमा पूर्णच्या परीक्षा झाल्या होत्या. मी तबला चांगला वाजवायचो, मी कार्यक्रमाला वाजवायचो, आणि मग पुढे ओघाने मग मला हे व्हायचंय ते व्हायचंय असं करत करत इंजिनियर व्हायचंय. मग ते थोडं मागे पडलं, पण संगीताचे त्यावेळेचे झालेले संस्कार हे कायमचे माझ्याबरोबर राहिले. 38 वर्षाच्या गॅप नंतर सुद्धा मी हा तबला वाजवू शकतो, व्यवस्थित साथ करू शकतो. तुमच्याकडे तबला वाजवणाऱ्यांना सांगा नक्की की उत्तम वाजवत आहे, हात सुरेख आहे. पण तुम्हाला अजून एक याच्यातून दुसऱ्या वेगळ्या विषयाकडे मला असं नाही की आपल्याला लहानपणी खूप गोष्टी येत असतात, आणि लहानपणी जेव्हा खूप गोष्टी आपल्याला येतात तेव्हा आपण तिथली पुढे वय वाढलं की अभ्यास 12वी मग बीकॉम करतो, सायन्स करतो, आर्किटेक्चर करतो, इंजिनिअरिंग करतो, असं करून एकच गोष्ट का करतो? आपण कमीत कमी 2 गोष्टी कुठल्याही केल्या पाहिजेत आयुष्यावर. आणि तिथे जी मजा आहे आयुष्याला आपल्याकडची, तुम्ही जर का जुनी लोक पाहिजे, रवींद्रनाथ टागोरांचा उल्लेख होता, पहिलाच उल्लेख त्यांचा आहे. हा माणूस असंख्य गोष्टी करायचा, वेळ कुठून मिळायचा? तर त्यांनी वेळ 24 तास त्यांच्याकडे, ते माझ्याकडे आहे, तुमच्याकडे, सगळ्यांकडे 24 तासच आहे. पण ह्या 24 तासाचा वापर आपण कसा करतो? मी टाइमपास करण्यात करतो का? फालतूपणा करण्यात करतो का? तर नाही करता. कारण आत्ताचं जे पहिलं वय आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या वयात जर का तुम्ही ह्या गोष्टी हाताशी ठेवल्या, आता मी तुम्हाला सांगतो, मी रेल्वेने येतो लातूरला, गाडी काय माहिती, रेल्वेने यायचा मला फायदा काय असतो? मी रेल्वेत बसलो की मला वेळ मिळतो, मग मी तिथे तबल्याचे माझी पढंत करतो, थोडं तबल्याबद्दल विचार करतो, मग मी लातूरला पोहोचलो, लातूरचं काम करतो, जाताना पुन्हा वेळ मिळतो. तर आपला वेळ आपण मॅनेज कसा करायचा? बरं, याच्यामध्ये मी दुसरं काय सांगतो, तुम्ही पर्यावरण पण सांगतो माझं. म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो की या शाळेमध्ये असताना, हे ज्या शाळेकडे पाहताना मला असं जाणवतं की शहरातली शाळा आणि रुरल एरियातली, आता खरं तर लातूर ही रुरल सिटी नाही, पॉप्युलेशन वाईज जर का सरकारी नियमाप्रमाणे बघितलं तर हे रुरल आहे. पण तुमच्या ही शाळा आणि शहरातली शाळा याच्यात प्रॅक्टिकली फरक नाही, हे नक्की लक्षात ठेवा. एकदा असं अवघडच वाटत असतं मुंबईतली शाळा फार भारी असते, असं काही नसतं. शिक्षण हे शिक्षण असतं, त्याच्यात भारी असतं असं काही नाही. त्यामुळे पहिलं हे मनातून तुम्ही काढून टाका. खूप लोक आमच्याकडे कामाला येतात, ती लातूर शहरातली असतात, सोलापूर असतात, पण ती खूप चांगलं काम पण करून जातात. त्यामुळे शहर कुठलं आहे त्याच्यापेक्षा आपण शाळेमध्ये किती उत्तम लक्ष देतो, शिक्षकांचं किती उत्तम ऐकतो, आणि ते अंगीकारतो का आणि ते करतो का, याला खूप महत्व आहे. आता मी तुम्हाला छोटंसं हे दाखवतो, हे 2 फक्त तरी चालेल. त्याच्यात माझं काम सांगतो काय, मी 12वी झालो, 12वी नंतर आर्किटेक्चरचा अवेअरनेस, चांगली बिल्डिंग म्हणजे काय, चांगली बाग म्हणजे काय. सगळ्यांना बाग आवडते, झाडं आवडतात, पण याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला ते जास्त आवडायला लागतं. उदाहरणार्थ संगीत, आता खाली ते बोलावा विठ्ठल गाणं चाललं होतं, त्याला त्याची तोड, उठाण, मध्ये वाजणाऱ्या लग्या, ह्या मला कळल्यामुळे मला आनंद जास्त मिळाला, तुम्हाला मिळाला. पण तुम्हाला जर का ते कळत नसेल तर तुम्हाला 50% आनंद, मला 100% आहे. एवढाच फरक आहे. पण तो आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करायला पाहिजे. आजही मला नेहमी असं वाटतं की आपण शिकत राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा थोडे मोठे व्हाल तुम्हाला वाटेल की शाळेत सायन्स आला आपल्याला, पण तसं होत नाही.
कुठलीही गोष्ट एका जन्मात आपल्याला पूर्णपणे आत्मसात करता येत नाही. त्यामुळे तुम्ही सतत शिकायचा. आज काल मी इथे लातूरमध्ये हिंडत होतो, पाऊस खूप पडलाय, एकदम एक मोठा बेडूक आला. तो बेडूक आहे म्हणून बाकी थांबले, पण मला तो टायग्रीना नावाचा बेडूक आहे, तो इथे लातूरच्या इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणामध्ये त्याचं स्थान आहे हे सगळं कळतं. त्यामुळे जरी ज्या माणसाला ते घर बांधायचंय त्याला हे कळत नसेल तरी त्याला मी सांगतो की या बेडकाचं स्थान तुमच्या इथलं गवत उगवण्यामध्ये आहे. ते गवत उगवलं तर मला तिथे राफूस नावाचे इथे पक्षी दिसतात, हे येतात. राफूस पक्ष आली तर त्याच्या मागे मोर येतो. अशी ही जीवशास्त्राची जी तुम्हाला जर त्या साखळी शिकवत असतील तरी साखळीच मी करतो. म्हणजे काय करतोय मी की मला जे शिकवले शाळेत तेच सगळं वापरतात. असा एक गैरसमज आपले ते खूप आहे की शाळेत शिकवलं वेगळं आहे आणि तिथे काम करतो ते वेगळं. असं अजिबात नाही. आपण जे शिकतो ते तुम्हाला तुमच्या बुद्धीने तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. आणि म्हणजे तुम्हाला त्याच्यातला संबंध नक्की कळेल की हे आपल्याला शिकवलं गेलं होतं आणि हे आपल्याला आता येते. लहानपणी मी बागेला पाणी घालायचो, पण आबोलीच्या झाडाला पाणी घातलं की उन्हाळ्यामध्ये तडकन ते बी फुटतं. ते आजही डोक्यात आहे माझ्या, तेव्हा मी 5वीत होतो. मग त्याचा वापर आज मी इथे झाडं सुचवताना की हे झाड लावायला पाहिजे, हे नाही, ह्याचं तुम्ही करून येईल. अशा प्रकारचं तर बेसिकली पुढे जर का आर्किटेक्चर केलं, लँडस्केप आर्किटेक्चर पुढे केलं तर मला फार आवडेल. तुम्ही नक्की करा. तुम्हाला शेवटी जाण्यापूर्वी मी एक 4 शब्द देतो की त्याच्यात जगातलं सगळंच बसतं. त्या शब्दात प्रॅक्टिकली सगळं बसतं. आणि हे शब्द कुठून आले? हे आमच्या आर्किटेक्चर आणि लँडस्केपमधून आले, हे संगीतातून आलेले शब्द आहेत 4. म्हणजे तुम्हाला जर काय थोडं हेवी मी बोलतो ते, पण त्याच्यावर नक्की विचार करा की काय हे सांगतायत. तर आर्किटेक्ट हा काय करतो कोणाला माहितीये का? आर्किटेक्ट म्हणजे काय, तो काय करतो माहितीये का? आर्किटेक्ट हा बिल्डिंगचं डिझाईन करतो, प्लॅन काढतो, असं याला म्हणतात की प्लॅन काढतो. हा म्हणजे आमचं फील्ड किती अवेअर. आता तुम्हाला विचारलं मी कुक काय करतो, तुम्हाला शिजवतो, अन्नपदार्थ शिजवतो, ते तुम्हाला माहितीच नाही. तर अशी अनेक फील्ड आपल्या आजूबाजूला नवीन तयार होत आहेत जी आपल्याला, मलाही माहित नसतं. मी असं कुठेतरी वेळ मिळाला की पटकन ते शिकून घेतो तेवढं की असं आहे. तर आता तुम्हाला थोडंसं दाखवतो की माझं बायोडेटा करत आहे. हा थोडं मागे. तर ह्याच्यात पूर्वी जेव्हा कम्प्युटर नव्हते ना, तर तेव्हा ही लाल रंगाचं त्याच्या शेजारचं किंवा हाताने स्केचेस ही हाताने केलेली ड्रॉइंग. कारण कळलं पाहिजे समोरच्याला मी काय सांगतोय, काय प्रपोज करतोय. कारण प्लॅन आणि शाळेत माहिती आहे, अक्षरबंधन शाळेमध्ये 7वीला एक एक्झरसाइज असा दिला जातो की तुम्ही शाळेत कुठेही जा, 1 तास तुमच्याकडे आहे, 40 मिनिटं, आणि तुम्हाला त्याचा प्लॅन आणि एलिव्हेशन काढून दाखवा. आणि प्लॅन आणि एलिव्हेशन म्हणजे काय, तर साधा एक हा मोबाईल आहे, हा वरून पाहिला तर कसा दिसतो. समजा आम्ही वरून पाहिला तर मला एक चौकोन दिसतो, चौकोन काढला, प्लॅन झाला. कडेनी पाहिला तर हा चौकोनच दिसतो, पण चपटा दिसतो. मग ते दोन्ही एकत्र केलं तर कसं होतं, ह्याला व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात. तर हे व्हिज्युअलायझेशन पण तुम्ही या शाळेत शिकू शकता. किंवा नसेल हा एक्झरसाइज तर एक 40 मिनिटाचा एक्झरसाइज असतो, तो नक्की चालू करा, अतिशय फायदा होईल. कारण सगळ्यात आत्ता जे जाणवते असं आहे की खूप सुपर स्पेशलायझेशनकडे आपण चाललोय. मी इतका सुपर स्पेशल होतो, पण गाभा जो आहे तो हरवतो. आणि व्हिज्युअलायझेशन नसेल तर तुम्हाला पुढे काहीही करता येत नाही. म्हणजे तुमचे 50% गोष्टी जगातल्या व्हिज्युअलायझेशनवर आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांना व्हिज्युअलायझेशन हे खूप वेगळ्या पद्धतीने पॉवरफुली शिकवलं जातं. तर व्हिज्युअलायझेशन शिकवता जर का आलं तर हे चांगलं. तर कम्प्युटर नसतानाच हे सगळे वॉटर कलर्स करायचो, मग असं दिसेल तुमचं काम, असं दिसेल, असं करायचो पुढे. त्याच्यानंतर आता कसं असतं, रिजन प्रमाणे, परिस्थितीप्रमाणे प्रोजेक्ट बदलतात. की एक कोकणात प्रोजेक्ट आहे, तिथे 3000 मिलीमीटर पाऊस पडतो, तुमच्या इथे 500च पडतो. करायचं काय, म्हणजे पाऊस आहे, पाणी नाही. तर मग त्या केसमध्ये असं होतं की माणूस कशासाठी जातो, तर ते कोकणातला माणूस आणि समुद्र पाहायला जातो, लाल मातीसाठी जातो, आणि हिरवी झाडं पाहायला जातो, नारळ बिरळ असतात, नारळ खातो, पण पाणी पितो. त्यामुळे 3च रंग आहेत आणि त्याच्यावरून हा सगळा प्रोजेक्ट फक्त 2 रंगातच तुम्हाला दिसतो. जे फोकस रंग आहेत की ग्रीन आहे आणि रेड आहे, लाल माती आहे, तो मातीची संबंध राहायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यात अजून एक तुम्हाला असं सांगायचं आहे या स्लाईडच्या अनुषंगाने की लोकल लेवलला, म्हणजे तुमच्या इथे लातूरला काय आहे याचं प्रेम तुमच्यात निर्माण झालंच पाहिजे. मातीचंच प्रेम असतं आणि ते जेव्हा होईल त्याच्यानंतर तुम्हाला जग कळायला लागेल. तुम्हाला जग नुसतं कळणार नाही. जेव्हा तुम्हाला इथल्या गोष्टी आजूबाजूला काय घडत आहेत, इथे जाताना मी घरी जाते तेव्हा जातो, शाळेत झाडं कुठली लागतात मला, कधी मी विचार केला का त्या झाडाला फुलं कधी येतात, फळं कधी येतात, कोणत्या रंगाची असतात,
खूप साधी गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे. पण ही जर का तुम्हाला लक्षात यायला लागली तर पुढे जाऊन त्या झाडात पक्षी कुठे तर हाही विचारलेली, मग ती जर का तुम्ही मोजली तर त्याच्यातून गणित पण कळायला लागेल. वेगळं काही नाहीये, सगळं एकत्रच आहे आपल्या इथे. ते होडी पण आहे तिथे. हे खरं आहे की होडी आहे तिथे कोपऱ्यात, कारण आपण समुद्रांच्या होडी आली ना, मग म्हातारी लोक बसू शकत नाही वयस्कर, मग त्यांना होडीचा आनंद कुठे इथे घेऊ शकतात ते बसून. हे खरं चाललेलं काम आहे. हे बिल्डर लोकांचे काही प्रोजेक्ट असतात, तुमच्याकडे काही लातूरचे पण प्रोजेक्ट असतील पुढे. हा लातूरचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय केलंय की मध्ये जी वॉटर बॉडी दिसते तिथे सगळं पाणी एकत्र आहे आणि हे पाणी बोरवेलला जातं, बोरवेलचं पाणी दुसऱ्या बोरवेलला जातं, तिसऱ्या जातं, उरलं तरच बाहेर जातं. मी जेव्हा 96 पासून ते कामं केली त्यापासून एकही थेंब बांधलेल्या घराच्या जागेवरचं पाणी वाया घालवलेलं नाही. मार्ग अनेक आहे पाणी साठवायचे. वाळूमध्ये जास्त वाळूचा थर करून साठवून ठेवा, हळूहळू बोरवेलला जाईल, असे अनेक मार्ग आहेत पुढे. त्याच प्रोजेक्ट सेफ होत आहे. तुम्हाला साधारण कलात्मक हे दिसत असेल की याच्यात आकार वेगळे आहेत, उकार वेगळे आहेत आणि ही कामं करायला शिका, याच्यात फार आनंद मिळतो. आपण त्याच्यात रिफ्लेक्शन बघा, आकाशाचं रिफ्लेक्शन, जेव्हा आकाश ब्लू होतं ना तेव्हा ब्लू रिफ्लेक्शन आहे आणि जेव्हा आकाश पिंक होतं तेव्हा पिंक रिफ्लेक्शन आहे. तुमच्या इथली शाळा आहे, हे मुलांची, लहान मुलांची किड्स प्ले आहे इथल्या शाळेत. हा एक प्रोजेक्ट आहे, वेगळा आहे. पण याच्यात जिथे जिथे पाणी आहे ना तो सगळ्यात सखल भाग आहे. तिथे पाणी कारण उतारावर वाहून येतं ना, मग तिथेच पाणी असतं, पाणी वर नाही करू शकत. हे पण हे अक्षरबंध शाळेचं ग्राउंड आहे. त्याच्यात मातीचं वैशिष्ट्य असं आहे. आता आम्हाला शिकवलं गेलं, तुम्हाला आम्हाला शिकवलं गेलं होतं जिओलॉजी, हायड्रॉलॉजी, पाणी कसं आहे, जमीन कुठली आहे. तर तुमच्याकडे काळी माती, आमच्या इथे लाल माती पण आहे, काळी आहे, मिक्स आहे. मग ही माती अशी आणली की ज्याच्यामध्ये काहीही उगवत नाही पाणी आलं तरी. म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की हे जे शाळेत शिकवलेलं ज्ञान आहे ते उपयोगी पडलेलं आहे. त्यामुळे जेवढं शाळेतलं नॉलेज तुम्ही पक्क कराल आणि त्याचा वापर कराल, वापर करणं तुमच्या हातात आहे. शाळेच्या हातात काय आहे, शाळा शिकवते, शिक्षक सगळे शिकवते, तो वापर कसा करायचा तुमच्या हातात आहे. तर ते तुम्ही करायला शिका. हे एक नाट्यगृहासारखं आहे. तर याच्यात गंमत अशी आहे की आपल्याकडे नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने मी थोडंसं तुम्हाला सांगतो की एक गोष्ट दोन पद्धतीने वापरायची अशीच आपली संस्कृती. म्हणजे याच्यात हा तुमचा हॉल आहे तसाच तो हॉल आहे, पण हा हॉल, तर हे जे स्टेज आहे ना तर त्याला 54 लाईट्स आहेत, 50 माईक्स आहेत, सगळं आहे. पण ह्याला आता दार करून म्हणजे आतून हा हॉल 100 लोकांचा म्हणून वापरता येतो असं आहे. पुढे त्याच्यात मासे दिसतात का मध्ये, लाल रंगाचा मासा दिसतोय. मग फिल्ट्रेशन कशाला करायचं, फिल्ट्रेशन कशाला करायचं, मग त्यापेक्षा मासे स्वच्छ करतात. तसं पर्यावरणाची एक टेरेसवरची पॉइंट करावे. तर हे तुम्हाला जर का सुचत असेल की अशा अशा प्रक्रियेने बॅक्टेरिया जे असतात, मासे असतात, ते आपलं पाणी स्वच्छ ठेवू शकतात, हे वापरलं पाहिजे. हे शाळेतलं शिक्षण आहे. तुला तुमच्या ते गप्पी मासे असतील शोधून बघा. अजून एक असे खूप प्रोजेक्ट आहेत, म्हणजे कितीतरी दाखवत आहेत. तिथे दगडाचं काम आहे, सगळं बुरुज आहे, कारण किल्ल्याच्या पाठीशी म्हणून तर बुरुज करून घ्या. आपल्याला जेव्हा मेमरीमध्ये एखादी गोष्ट राहते ना तर ती आपल्याला शांतता नंतर फार मिळून जाते. आता काही वेगळे प्रोजेक्ट आहेत. हा बघा, इथे मला तबल्याचा उपयोग होतो. याच्यात म्युझिक जाणवते का तुम्हाला? कंपाऊंड वॉलमध्ये लयकारी आहे आणि याच्यात फक्त ग्रॅनाइट, एक ग्रॅनाइट विशिष्ट पद्धतीने फक्त उभा करून ठेवलाय, बाकी याला काहीही केलेलं नाहीये. पण याच्यावर सूर्यप्रकाश पडला की सावल्या इतक्या सुंदर पडतात, पुन्हा त्या हलतात कारण सूर्य फिरतो. म्हणजे लय एक राहत नाही, लय बदलते. म्हणजे काय संगीत तयार होतं त्याच्यात. फक्त संगीत आवाजाचं नाही आहे, सूर्यप्रकाश आणि शॅडोचं संगीत तयार केलंय. हा मी तबला जो शिकलो ना तुमच्या वयात असताना तेव्हा त्याचा वापर मी करू शकतो असा तो. आता हे वेगळे प्रोजेक्ट आहेत, ह्याच्यात सगळा निसर्ग आहे. काय कसं आहे शहरात पण. मला सांगा तुमचं पर्यावरण आणि ह्याच्यापुढे शब्द कुठला लावू शकाल का तुम्ही? मी एक लावतो, पर्यावरण आणि शिक्षण. तुम्ही पर्यावरण आणि कोणी सांगेल? पर्यावरण आणि शिक्षण, पर्यावरण आणि प्रगती. हा बोल, मोठ्या बोल.
जीवन. व्हेरी गुड. पर्यावरण आणि जीवन फार महत्वाचं, फार फार महत्वाचं. म्हणजे आपण कसे जगतो रोजच्या जीवनातून. अजून काही शब्द कोणाला सुचत आहेत? पर्यावरण आणि अरे टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता, तंत्रज्ञान, सोलर बिलर वापरता ना. सुचलं पाहिजे, सुचलं पाहिजे. सुचण्याची कला फार महत्वाची. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं संगीत शिक्षक हा प्रिन्सिपल असा सुचणं. अजून काही सुचताय? झोपू नका. जाहीर बोल, पुन्हा तूच बोल. आरोग्य फार महत्वाचं. आता अजून एक सांगतो. स्वच्छता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून हा सजीव सृष्टी. व्हेरी गुड. असे अनेक शब्द तुम्ही जोडू शकता. पण शेवटी असं आहे ना की एक लक्षात घ्या, एक लक्षात इकडे बघा की आपण जे रोज जगतो त्याच्यात आपण जबाबदारी किती घेतोय. आपण जबाबदार राहतो का? आता शब्द आणि वाक्य बोलून संपवून टाकतो सगळ्या गोष्टी. तसं होत नाही ना. म्हणजे आपण तुम्ही चुका किती करता? चूक करायला घाबरणारी लोक किती आहेत आणि चूक बिनधास्त करणारी मुलं किती आहेत? सांगा बरं. हात वर करा. ते घाबरतात चूक करायला. असं वाटतं अरे मला चूक वाटते. आता असा गडबड अशी आहे की काही लोक मुद्दाम भीती वाटत असून हात वर करणार नाही. चांगलं आहे. पण तुम्हाला एक सांगतो, चूक ही केली पाहिजे. रोज चूक केली पाहिजे आणि सतर्क राहून चूक केली पाहिजे. चूक झालं की काय चुकलंय समजून घ्यायचं की पुढे तरच प्रगती. जो माणूस चूक करत नाही तो कधीही शिकत नाही. तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही चालताना पडलात ना, ही चूक झाली ना. पडताना रांगायला लागला, रांगेला उभे लागतात, उभे राहायला लागतात रांगल्यानंतर. असं कोणी आहे का की जन्मताच एका मोठात लगेच चालायला लागला? कोणीच नाही. मग घाबरायचं कशाला चूक करायला? तर चूक करायला बिंदास हे करा. पण त्याच्यासाठी कदाचित शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायला लागतं की मला असं बरेचदा काय होतं आपल्याला कळत नाही आपली चूक काय होते आणि तिथे घाबरायला होतं. तर घाबरून द्यायची गरज नाही. आपण ती चूक का करतोय हे जरी कळलं तरी सुधारणा पटकन. त्यामुळे तुम्ही चूक नक्की करा, पण जागरूक राहून आणि शिक्षकांच्या मदतीने. कोणीतरी मगाशी म्हणलं दैनंदिन जीवन. कोण म्हणलं मगाशी दैनंदिन जीवन? पर्यावरण आणि दैनंदिन जीवन. कोणीतरी म्हणलं ना दैनंदिन जीवन म्हणून. जीवन जीवन बर सजीव सृष्टी म्हणलं. पण मग सजीव सृष्टी आपण ही जी म्हणतो तर ती रोजच्या जीवनात तू कशी वापरतोस असं सांगू शकशील? मग वापरताय म्हणजे आहे का असं जाणवतं का? आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये सजीव सृष्टी. आपल्याकडे कुत्रा आहे, मांजर आहे, असं त्याच्यातला हा एक प्रकार आहे की तेव्हा ह्याच्यात तिची फुलपाखरं वगैरे दिसतात ना, ही दिसायला छान आहे पण त्याचा अभ्यास पण तेवढाच चांगला करायला लागतो पुढे. आता ह्याच्यात तुम्हाला साधा हिशोब आहे. ऑक्टोबर 2002 ला हे दोन बंगले तिकडे बघा, ते जंगल बघा तिकडे किती वर्षात झालंय? 2002. 15 वर्ष झाडाला द्यायला लागतात. झाड लावणं ही संकल्पना खूप मज्जा वाटणारी आहे, खूप छान वाटणारी आहे, पण ते शास्त्रशुद्ध असायला पाहिजे. बरेचदा असं होतं ज्या जमिनीवर कधीही पूर्वी झाड नव्हतं, जिथे गवताळ प्रदेश होता आणि तिथली जीवसृष्टी होती, जीवसंस्था म्हणतोय, लक्ष दे, जीवसंस्था म्हणतोय तो आहे. तर गवताळ जमिनीवर जर का आपण झाडं लावून जंगल केलं तर तिथली सृष्टी केली ना. आता मी रेल्वेतून येताना मला माळढोक पक्षी दिसतात रेल्वेतून तुमच्या मुरुडच्या आसपास. आणि हा माळढोक पक्षी जो आहे ना तो पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण तो तिथे एक दिसला मला. बस्टार्ड कॅटेगरीतला पक्षी. तर हे जर का तुम्ही लक्षात घेतलं की आपल्या आजूबाजूला काय जीवसृष्टी दिसते त्याच्याबद्दल आपण शिकलं पाहिजे. लगेच बेडूक दिसला मी लगेच नाव विचारलं, हे नाव काय? सतत सतर्क राहणं. आळस येणार, आळस 100% येणार सगळ्यांना, पण तो करायचा नाही असं ठरवायचं. दुसरं एक तुम्हाला डॉक्टरांशी बोलूनच मी जे बरेचदा मला अडचण येते तर असं सांगतो की आळस येतो ना, हे काय करायला ते आता पाऊस पडलाय बरं वाटतंय. तर कुठली गोष्ट तुम्हाला एक फॉर्म्युला देतो बघा, करून बघा. 20 दिवस जर का कुठली गोष्ट तुम्ही सातत्याने केली न चुकता, रविवार पण घ्यायचा नाही सुट्टी, 20 दिवस फक्त, तुम्हाला 21व्या दिवशी कसं घडतंच तुमच्या हातून हे तुम्हाला स्पष्ट जाते. तुम्ही करून बघा आणि तो जो 21व्या दिवशी मिळणारा आनंद आहे ते आपोआप व्हायला लागते. बॉडी आपोआप तशी व्हायला लागते. तसं 40 दिवस ते पुढच्या 20 दिवस कंटिन्यू केलं तर तुम्हाला आयुष्यासाठी कंटाळा येणार नाही. एकदा कंटाळा सोडा, ही गोष्ट मला करायची. हे अशा ज्या फिगर्स आहेत ना हे नॉर्मली कोणी सांगत नाही, पण मी काय माझा तो थोडासा याच्यातला अनालिसिसचा भाग असतो की हे झालं की किती दिवसात हे झाड वाढेल.
त्यामुळे मला हे सगळा अंदाज आलेला आहे की आपण किती दिवसात एखादी ह्युमन बॉडी सुद्धा 20 दिवस गोष्ट केली तर तुमचा आपोआप ऐकायला लागतो. तर हे तुम्ही थोडंसं करून बघा. तबल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तळवलकर गुरुजी, सुरेश तळवलकर म्हणतात की एकदा एक जे समजा 10 दिन दिंदा 10 दिन दिंदा तर दिन दिंदा हे बोललं, 100 वेळा बोललं तर पहिलं नुसतं लक्षात राहतं. 500 वेळा बोललं ना तर त्यातलं सौंदर्य कळायला लागतं. 1000 वेळा केलं तर आयुष्यभरासाठीच आपल्या बरोबर राहतं, कधीच जात नाही. आपण याला वेळ देत नाही, कारण आपण फालतू ठिकाणी स्क्रीनवर खूप वेळ, तंत्रज्ञान आणि पर्यावरण, स्क्रीनवर किती वेळ घालवायचा. आमच्याकडे 1999 पासून टीव्ही नाही, काहीही फरक पडला नाही. घरात टीव्ही असेल तर तुम्ही पाहू नका, कारण ते टीव्ही जे चालतं त्यातून ते पैसे मिळतात, आपलं नुकसान होतं. अभ्यास करणं करा आणि तुम्हाला जे आवडतं ते करा, समजा अभ्यास नाही केला तर. त्यामुळे दैनंदिन जीवनातला पर्यावरणाचा जो भाग आहे तंत्रज्ञान, तर स्क्रीन टाईम तुमचा किती आहे साधारण? मोबाईल रोज 2 तास 5 तास चालतो का? किती वेळ किती खरा खरा सांगायचा, खोटा खोटा नाही. आता शांत व्हा. आता एवढा सगळे काय म्हणतात, अर्धा तास 1 तास 2 तास 3 तास असं वेळ लागलाय. 15 मिनिटं पण आले, 2 मिनिटं पण येतील पाहिजे, 3 मिनिटं 3 तास बघा. म्हणजे हा 3 तासाचा वेळ जर का तुम्ही दुसरीकडे दिला तर तुम्हाला खूप काही आहे करायला. दुसरं म्हणजे मला असं अजून एक जाणवतंय, सायकलवर किती लोक येतात शाळेत, पण नंबर कमी झालाय. हे मी का सांगतो, कारण मी ही शाळा पूर्वीपासून पाहतोय. मी एकदा ग्राउंडच्या कामासाठी 7 वर्षापूर्वी शाळेत येऊन गेलो तर खूप सायकल होत्या, हातपाणी करा. सायकलवर शाळेत आलं की आपोआप व्यायाम होतो. व्यायामासाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही आणि त्यामुळे दुसरं असं झालं, वेळ पूर्ण आला की मला सांगा बघतो सिग्नल. दुसरं म्हणजे आपण सायकलवर जेवायचं मग तेव्हा व्यायाम ऑटोमॅटिक होऊन जातो आणि तंदुरुस्त माणूस हे सगळे सायकलवाले. आता असं शहरांमध्ये क्रेज आलेली, आता मी सायकल चालवतो पण वय गेलेलं आहे, आता सायकल चालवून गुडघ्याचे त्रास आहे. तेव्हा आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे या शाळांमधून तुम्हाला हे सुंदर जे गोष्टी मिळत आहेत त्या तुम्ही ऍप्रिशिएट करायला शिका की हे चांगलं मिळतं आपल्याला. आणि हे जर का तुम्हाला ह्या वयात कळलं तर भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. तुम्ही जीवशास्त्र तुमच्या शाळेतलं किती पाहता, म्हणजे इथे काय काय पक्षी येतात त्याचा काही फोटो काढून त्याची नावं जरा बघून, शाळेत कोणती झाडं आहेत असं काही करता? करा. नसेल तर आपापलं करायचं. आता तुम्हाला दुसरं सांगतो की आपण असं म्हणतो बरेचदा की पर्यावरण ही पाहते मी पाहते, हा पाहते मी करतो. शिक्षण हे तुम्ही एकट्यानेच करायचं असतं, स्वतःच स्वतः. दुसरा करत नाही आणि मी करतो याला काही अर्थ नसतो. कारण मला शिकायचंय ना, स्वार्थ आहे, सगळा स्वार्थ आहे शिक्षण. दुसरा काही काय करेना, आपल्याला आलं पाहिजे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत स्वार्थी बनणंच गरजेचं आहे. मला अभ्यास भरपूर करायचा आहे, पर्यावरण मला चांगलं जाणून घ्यायचं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दुसरं म्हणजे बरेचदा टिश्यू पेपर किती लोक वापरतात, पटापट टिश्यू पेपर हॉटेलमध्ये गेले टाकून द्यायसाठी खूप सोपं आहे ते वापरायला. बघा किती लोक. पण याचा तुम्हाला रिलेशन म्हणजे कायचं काय, टिश्यू पेपर कशापासून तयार होतो, झाडापासून. झाडाचं म्हणजे प्रकर्षाने मी गेलो की कुठे टिश्यू पेपर घेत नाही, जवळ म्हणजे ठेवलेले टिश्यू पेपर आज जे माझ्या खिशात असतात ते साधारण 2 वर्षापूर्वीचे असतात. आणि आपणच आपल्या या जगण्यातून आपण कॉन्ट्रीब्युट करत असतो. कदाचित एका लेवलला असं वाटतं, आपल्याला फील येतो की अरे बापरे हे काय आहे की आपण तर एक करतोय पण बाकीचे तसेच वागतायत, मग काय आपला काय फायदा आहे. पण हे असा विचार जर का केला ना, हा येतो ना मनात की दुसरा टिश्यू पेपर वापरतो, मीच जर का असा वागत बसतो तर काय होणार आहे. याला उत्तर काय आहे, आपलं जीवन आपण घडवायचं असतं आणि याची सगळ्याची उत्तरं आपोआप तुम्हाला 50 वर्ष झाल्यानंतर मिळायला लागतील. आता मिळणार नाही. तुम्ही पहिलीच शिकला, दुसरीच शिकला, कधी कळायला लागलो तुम्हाला 2+2 बरोबर 4 होते. असंच आहे. म्हणजे तुम्ही आज जर का शिकला त्याचं कळलं तुम्हाला 3 वर्षांनी होणार आहे. तुम्ही जर का उद्याला आज शिकलाच नाही तर तुम्हाला 3 वर्षांनी काही कळणार आहे का? नाही. म्हणजे तुम्ही जर का 40 वर्षापर्यंत, बरेचदा असं आपल्याला दिसतं की आपण नाही म्हणतो सगळ्या गोष्टी, हे काय नाही, हे काय नाही, हे काय नाही, असं लक्षात येते. तर मग ते सगळं जेवढं शक्य तेवढं शिकून घ्यायचं आणि नंतर मग 40-45 वर्षी क्लॅरिटी की हो आपल्याला व्यवसायाचा असा असा अर्थ लागतोय, असं असं वाटतंय.
तर हे थोडंसं तुम्ही बघा. अभ्यास कशासाठी करता तुम्ही? पर्यावरणासाठी का मार्कांसाठी का काय पुढच्या ऍडमिशनसाठी? मार्कांसाठी. करेक्ट. मार्कांसाठी नक्की केला पाहिजे. पुढची ऍडमिशन त्याच्यावर अवलंबून असते, आपलं भविष्य त्याच्यावर अवलंबून असतं, पण ते तात्कालिक असतं. मार्क हे त्या आता समजा मी 10वी बोर्डात आलोय, पण मला त्याचा उपयोग आहे का? काही प्रमाणात उपयोग आहे, पण त्यांनी काही म्हणजे असं मला वाटत नाही की आम्ही बोर्डात आलोय असं काही नाही. इगो तयार होता कामा द्यातून की मला तेव्हा मार्क मिळाले आणि मग ते जन्मभर मार्क 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 असं नाहीये. तुम्ही त्या वेळेचं त्याचे महत्व असतं. एवढंच मार्कांचं महत्व की ऍडमिशन चांगल्या बाजूला मिळाली म्हणून अभ्यास केला पाहिजे. या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला लक्षात अभ्यास केलाच पाहिजे, त्याच्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टी केल्या पाहिजे असं आपल्याला नक्की जाणवतं. तर टिश्यू पेपरचं मी तुम्हाला म्हणतो यूज अँड थ्रो संस्कृत. तुमच्या वया किती वर्ष टिकतात ज्या तुम्ही लिहिता नोटबुक्सला? कोणी पहिलीचा वया अजून छान जपून ठेवले चांगला होता? खरं सांगायचं उगाच मी विचार करून हात वर करून नका. हा आणि आता हे हात खाली द्या. किती लोकांनी रद्दीत टाकून दिले किंवा माहीत नाही कुठे बघ 50-50. तर दुसरा असा विचार करा की सरकार जी पुस्तकं देतं ती त्यांची टिकत नाही तेवढी. पूर्वीची परीक्षा पद्धती जी होती तर ती कशी होती? तो तबल्याची परीक्षा पद्धती सांगतो तशी. म्हणजे पूर्वी होती तोंडी होती, घेऊन नाही घ्यायचं नाही, इथे घ्यायचं. आमचे एक सर होते गणित शिकवायचं आणि मी जेव्हा गणित शिकलो ते असंच आहे की ते कागद त्यांच्या इथले घ्यायचे, पेन घेऊन जायचं, पेन्सिल, क्लास चालू व्हायचा. तुमची गणिताचा असतील सगळं आणि ते झालं की म्हणायचे तो कागदावर काय लिहून घेतलेस ना ते कचरा कुंडीत होती ते फेकून दे, घरी काहीच घेऊन जायचं, सगळं इथे घेऊन जायचं. हा स्ट्रेस आहे. म्हणजे हे सोपं नाहीये, हे जिरवणं फार अवघड आहे, पण तुम्ही हे करून बघा आणि आपल्याला जमतं. सगळ्यांचे मेंदू ताजे सुपीक आहेत आणि भारतातल्या लोकांना हे सहज जमतं. अशीच आपली संस्कृती आहे. आपल्याला उगाचच वही असते किंवा तो मोबाईल असतो, वाटतं हा आपल्याकडे सगळे, आणि बरेच मेसेजेस असे असतात आपण कधीही ते उघडून बघत नाही. नुसता असं फील गुड फॅक्टर आहे, नाही आपल्याकडे आहे. ते काहीही करू नका. तुम्ही कुठल्या कुठे जाल याची कल्पना येणार नाही तुम्हाला. आणि पर्यावरणाला हे अपेक्षित आहे, तुमचे कागद वापरणं कमी होतं, बौद्धिक पातळी प्रचंड वाढेल, लक्षात ठेवायची क्षमता वाढेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का सांगते तर नीट ऐकल्या आणि केल्या तर तुम्हाला फायदा याचा होईल. दुसऱ्या याच्यात असं होतं की स्क्रीन हा फार मोठा विषय झालाय सध्या. म्हणजे साधा डॉक्टर पण मला म्हणले की स्क्रीन खूप वापरतात मुलं. तर त्याचं कसं करायचं? आमच्याकडे टीव्ही नव्हता, पण हळूहळू आमच्या जीवनात हे स्क्रीन आलेच. म्हणजे ते काही पाठ सोडत नाही येतात, हे तुमच्या मागे 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 येणार. तर डॉक्टरांना विचारून आम्ही असं करतो, झोपताना स्क्रीन हा कमीत कमी 8 फूट लांब असतो. त्याचं कारण असं आहे की मायक्रोवेव्ह संस्कृती, स्क्रीन ही सगळी टेक्नॉलॉजी अजून टेस्ट झालेली नाही, नवीन आहे. याच्यापासून होणारे दुष्परिणाम आपल्याला काहीही माहीत नाही. तर ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात अशी शक्यता, आपण समजा खड्डा दिसला पडू शकतो, आपण जाणार का तिथे? नाही, वापर थोडा कडेने जाऊ, जाणारच नाही पलीकडे असं करणार नाही ना, आपण जाऊ. पण मग जर का हे स्क्रीन आपण ठराविक वेळेत वापरले आणि बंद करून टाकले. दुसरं अजून एक सांगतोय, डॉक्टरांना विचारूच मलाही हे प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणजे माझं असं आहे, तुमचं वेगळं माझं वेगळं, की रात्री झोपताना मेसेज आला, कामाचा मेसेज, महत्वाचा मेसेज पाहिला एक 10 सेकंद पाहिला आणि मी झोपलो. पण मेंदू काय विचार करतो? तो माझ्यासारखा विचार करत नाही ना माझा मेंदू. डॉक्टरी भाषेमध्ये मेंदूला हा स्क्रीन जर का 3 सेकंद दिसला तर त्याला तो दिवसाचा प्रकाश वाटायला लागतो. पुढची 40 मिनिटं तो प्रभाव राहतो मेंदूला. म्हणजे तुमचा मेंदूला असं वाटत राहतं अजून उजेड आहे, तो झोप लागत नाही 40 मिनिटं. त्यामुळे मग जर का तुम्हाला 10ला झोपायचंय किंवा 11ला झोपायचंय तर तुमचा स्क्रीन हा कधी तुम्ही आधी 40 मिनिटं पाहता कामामध्ये बंद झाला पाहिजे, 10:15. हे तुम्ही पाळून पहा 20 दिवस, तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागेल. तर हे किंवा आता अजून एक डॉक्टर लोक हे करतात, हे शास्त्र का सांगतोय, पर्यावरण शास्त्र, की बरेच आपण फेकून द्यायची वृत्ती खूप असते. पेढा खाताना खाली पडला जमिनीवर फेकून देत. तुम्हाला 6 सेकंदाचा रूल अनेक डॉक्टर पाळतात.
हे मला माहित नव्हतं. मी हळूहळू विचारल्यामुळे मला माहिती झालं. कुठली गोष्ट जमिनीवर स्वच्छ जमिनीवर पडली तर पटकन 6 सेकंदाच्या आत खाल्ली तर चालते, असं डॉक्टरनी मला सांगितलं. मी करतो ते. वाया गेलं म्हणजे फेकून द्यायचं असं करत नाही. हा थोडा वेळ गेला, अति अस्वच्छता दिसते, मग खाते. या बारीक छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातून तुम्ही तुमचं पर्यावरण खूप चांगल्या पद्धतीने टिश्यू पेपर न वापरणे, रुमाल बाळगणे. खूप लोकांकडे असताना रुमालच नसतात. सारखा टिश्यू पेपर कुठेतरी खिशातून काढून फेकून द्यायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी जरा पुढे जाऊ. हे बांबूचं, जिथे बांबू होता तिथे बांबूचं घर. हा दगड वाटेकरला दगड तसाच ठेवून दिला. कला किती लोकांना कळते? क्राफ्ट आणि कला याच्यातला फरक काय असतो असा विचार करा. हे पुढाच्या भिंतीत मातीने काम केलंय सगळं. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे, जाऊ दे. ही ड्रॉइंग तुम्हाला मुद्दाम का दाखवतोय की याच्यात एखादी आयडिया डोक्यात येते ना तेव्हा ती कुठूनही येऊ शकते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन. तो मागे टेकडी दिसते का? टेकडीचा पिवळा तो डॉटेड लाईन आहे तिथे. तो अँगल पकडून ही बिल्डिंग डिझाईन आहे. त्याच्यावरून लक्षात आलं हा अँगल छान आहे, आपण हे वापरू. ही बिल्डिंग इन्स्टिट्यूटच आहे औरंगाबादची. पुढे ही बघ, मागे तो अँगल दिसतोय तिकडे काम चालू. हे आर्किटेक्चर आहे. म्हणजे हे सरळ आडवत हे गाडी लोके, पण या जिथून तुम्हाला इन्स्पिरेशन येते, जिथून तुम्हाला सुचतात गोष्टी, त्या कुठलीही गोष्ट असू शकते. आणि निसर्ग फार मोठा साधन आहे जिथून हे सगळे सुचू शकतात. पुढे काय हाताने काढलेलं स्केच आहे. पटकन पाहिजे होतं कम्प्युटरचं रेंडरिंग करायला सुद्धा वेळ नव्हता, तेव्हा काय उपयोग झाला? हात पाऊन तासाचा स्केच आहे. पुढे झाडं, लाईट. ड्रॉइंग अशी करतो आम्ही, अशी ड्रॉइंग दिसतात. हे सगळं शिकवलं जातं, घाबरून जाऊ नका. तुम्ही जर का आर्किटेक्चरला गेला तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल आणि तुम्हाला सुद्धा हे प्रोजेक्ट छान कलात्मक प्रोजेक्ट करता येईल. तुम्हाला अंदाज आला की बिल्डिंग असते, गार्डन असते, जीवशास्त्र आहे, बांबू आहे, पर्यावरण आहे. तुम्हाला 4 शब्द मी मगाशी म्हणलं ते सांगतो आणि तुम्ही अप्लाय करून बघा. उदाहरणार्थ कुठलं काय घ्या, एखादी वस्तू सांगा मला. एसी बघा, एसी. पर्यावरणाला नको आहे ना एसी. आमच्याकडे अजून एसी नाही, नको आहे एसी, नाही वाटत. एसी मध्ये 4 शब्द आहेत का बघा. शास्त्र आहे त्याच्यात, सायन्स आहे, तंत्र आहे, टेक्निक, ज्याच्यामुळे एसी बनला फॅक्टरीमध्ये. कुणीतरी नॉलेज दिलंय, विद्या दिली, त्यामुळे ते नॉलेज आहे. आणि तो आकार चांगला दिसतो का तुम्हाला? आवडतो ना? फार सुंदर दिसतो. म्हणजे ती कला पण झाली. 4 शब्द कुठले सांगितले? शास्त्र, तंत्र, विद्या, नॉलेज आणि कला. हे 4 शब्द तुम्ही जर का पाहिले तर हे 4 शब्द सगळ्यात बसतात. आणि प्रत्येक गोष्ट खुर्ची बघा, चष्मा बघा, चष्मा बघा, हेअरबँड बघा, तुमच्या शाळेचा ड्रेस बघा, सगळ्यामध्ये शब्द सापडतात. त्यामुळे तुम्ही 4 शब्द लक्षात ठेवा. कुठेही पाहिलं की अंदाज घ्या की आपल्याला हे 4 शब्द त्यात दिसतात ना, तुम्हाला लक्षात तुम्हाला काही प्रश्न असतील तर फक्त खुर्ची ठेवते. नाही प्रश्न सुचले पाहिजे. आणि खूप प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे, खूप प्रश्न. म्हणून म्हटलं मला चूक कोणी करतोय का? आता भीती अशी की प्रश्न विचारून चुकलं तर काय, असा तो मुद्दा आहे. बिंदास विचारायचं. कारण तुम्ही एक प्रश्न विचारता, सध्या किती मुलं आहे तिथे? सगळ्यांना कळणार आहे. हा, आर्किटेक्चरचा इतिहास सांगतो थोडासा तुम्हाला.
आपल्याकडे पूर्वी ज्या बिल्डिंग बनल्या, देवळजी बनली किंवा वाडे बनले, जुने घर इथले लातूरमध्ये खूप छान छान आहेत ती बनली, तर तेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये एक शिल्पकार असायचा. म्हणजे तो आताच्या भाषेत मूर्ती तयार करतो, पण तेव्हा त्या शिल्पकाराला हे सगळं ज्ञान अपेक्षित होतं की त्याला शास्त्र यायला पाहिजे, त्याला तंत्र यायला पाहिजे, त्याला कला समजायला पाहिजे. आणि त्या लोकांनी जी देवळं घरं बांधली ती अतिशय सुंदर जी आज आपल्याला आवडतात. ब्रिटिश लोक जेव्हा आपल्या इथे आले तेव्हा त्यांनी तोडफोड केली. की आर्किटेक्चर म्हणजे प्लॅन करणारा वेगळा काढला, बांधणारा वेगळा काढला, कामगार वेगळा काढला, कारण त्यांना फायद्याचं होतं, आपल्याला फायद्याचं नाही. मी जेव्हा आर्किटेक्चर केलं, माझं तुझं संस्थेचं तुला उदाहरण देतो. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर ही जी दिल्लीतली संस्था आहे ती सगळ्यात पहिली संस्था आहे. आणि ही संस्था फॉर्म व्हायच्या आधी ती संस्था फॉर्म झाल्यानंतर आर्किटेक्चरचा सेंटरच्या पार्लमेंटमध्ये ऍक्ट 1972चा, तर 72च्या ऍक्टमुळे आर्किटेक्चरचं महत्व लोकांना जाणवायला लागलं की हे फक्त डिझाईन करतात आणि बाकीचे बांधतात. तर तुझे जे उत्तर आहे ते स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर नवी दिल्ली. मग त्याच्यानंतर बाकीची आमची पुण्यातली अभिनवची किंवा BKPS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अहमदाबादमध्ये संस्था आहे ती लातूरमध्ये संस्था नाही आर्किटेक्चरचं शिक्षण देणारी. तुझा प्रश्न फार चांगला आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर का ह्याच्यातून मास्टर्स डिग्री पण खूप ह्याच्यात असते. तुझ्या डोक्यात जर का असेल आपण आर्किटेक्ट व्हावं, आपण मास्टर्स डिग्री करायला जरूर कर. अनेक फील्ड आहेत, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, अर्बन डिझाईन, कॉन्झर्वेशन, लँडस्केप जे मी केले ते 16 का 17 वेगळी स्पेशलायझेशन. पण गाभा आर्किटेक्चरचाच आहे. ते चांगलं झालं, ती कला चांगला यायला लागली की तुम्हाला पुढे मोठं होतं. सर, आपण बायोडायव्हर्सिटीनं ज्या काही वस्तू बनवतो, जसं की फॉर एक्झाम्पल झाडापासून कागद बनवतो, तर कागद बनवण्यासाठी अजून काही उपाय नाही का? बरोबर, त्याच्यावर संशोधन खूप चालू आहे आता. फक्त कागदच नाही, अशा बाकी काही गोष्टी आहेत का? पूर्वी काय होतं, झाडाच्या पडलेल्या पानावर म्हणजे त्याला ती भुर्जपत्र म्हणायची. पूर्वीची जर का मॅन्युस्क्रिप्ट पाहिली तर ती भुर्जपत्राची, तेव्हा कागद त्यांनी कधी वापरलं नाही. आणि म्हणून आपली जी परंपरा आहे, मी मगाशी जे सांगितलं ती लक्षात ठेवायची. त्यामुळे आता बरेचसे वयस्कर लोक असतात ना, त्यांना घरात राहतात किंवा लक्षात कसं राहतं, त्यांना ती सवय आहे, त्यांचं शिक्षण कसं झालंय, म्हणून त्या वयस्कर लोकांच्या लक्षात कसं राहतं. दुसरा तुला सांगतो की स्क्रीन आहे ना, आता माझ्याकडे हा स्क्रीन आहे. मध्यंतरी आम्ही पेपर फ्री केलं ऑफिस, पण एक काय व्हायचं, इथे आलं ना की कुठेतरी तो सुतार किंवा गवंडी काहीतरी मागायचा, मग कागदावर काढून घ्यायचो. मग म्हणलं हे पण बरोबर नाही कागदाचं, कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी फक्त एकच लॅपटॉप वापरलाय, तो 2003चा आहे. तोपर्यंत हाताने काम करायचो. तो आता म्हणजे गुगलच सपोर्ट करत नाही त्याला. गुगल म्हणतं तुमचं काहीच चालत नाही आता इथे. मग आता दुसरा घेतो, हा शेवटचा कम्प्युटर आहे. म्हणजे माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात 2च कम्प्युटर लागतात. आणि तो टॅब आहे. तर टॅब आत्ता गेल्या आठवड्यात आलाय आणि त्याच्यावर आता मी सगळं काढून घेऊन डायरेक्ट व्हॉट्सअपला पाठवणार. म्हणजे कागद टोटली संपून टाकणार प्रॅक्टिसवरला. सो मी तुला म्हणतो कन्सर्न काय आहे, कन्सर्न अतिशय चांगला आहे तुला, अतिशय योग्य आहे, पण त्याचं उत्तर आपणच मिळवायला लागतं. आणि आता समजा डॉक्टर आहेत, ते प्रिस्क्रिप्शन देतात का, आता देतात ना, पण बरेचदा डॉक्टर पुण्यातले असं करतात की प्रिस्क्रिप्शन दिलं ना तर त्याचा व्हॉट्सअपची इमेज त्या माणसाच्या यशावर जाते, म्हणजे इमेज म्हणून व्हॉट्सअपवर जाते, म्हणजे कागद संपवला आणि एक इमेज त्यांच्या रेकॉर्डला राहते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. आणि सर, जे आपण काही म्हणजे आता समजा तुमच्या समोर जो टेबल आहे तो टेबल बनलेला आहे लाकडाने, मग त्याच्यासाठी झाडं तर कापावीच लागलीत ना. किंवा मग जर ही चेअर जर बघितली तर प्लास्टिकची आहे, प्लास्टिक नेचरसाठी हानिकारक आहे असं पण म्हणतो. मग ह्या दोन्हीला काही ऑप्शन आहे का? तुम्ही म्हणता आता मेटल आहे, पण मेटल जास्त भेटत नाही. त्याला 3 शब्द आहेत जे तू आधी ऐकल्याशी, रियूज, रिफ्यूज आणि रिसायकल. दुसरा मुद्दा सांगतो की बाहेरच्या देशामध्ये खूप लोक क्लायंट जे येतात ना माझ्याकडे, आपण लाकडाची घरं करू, लाकडाचं सगळ्यांना आवडेल का, आपण आपल्या प्रदेशात ते चालतं का? जिथे बर्फ जास्त आहे तिथल्या प्रदेशाची बिल्डिंगची रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्यामुळे मी काय म्हणतो, आता बांबूचं घर केलं तर चालतं ना. आपल्या इथे काय होतं, आपल्याला एकदम 200 वर्ष टिकणारच घर हवं म्हणून ते RCC कडेच जायला, असं नाहीये. तर बांबूचं घर जेव्हा मी केलं तेव्हा तिथेच बांबू उगवणारा होता. हा, आता तुझ्या लॉजिक प्रमाणे असं होईल की तुला तोच बांबू कापून जर का वापरून त्याचं घर केलं असतं, पण होतं असं की ते घर जर का करायचं तर बांबूला ट्रीटमेंट करायला लागते 6.5 महिन्याची, मग ती चांगले वेळ नाही. मग आम्ही काय केलं, ट्रेड केला, तो बांबू दुसऱ्याला ट्रीटमेंटला दिला आणि त्याने केलेला बांबू वापरला. हिशोब तिथे झाला, मी बांबू तोडला नाही एक्स्ट्रा कुठे.
दुसरीकडचा तो वापरला, माझा त्याला देऊन टाकला. सो असा तो बॅलन्स करायला लागतो. याच्यातला दुसरा एक भाग असा आहे की लाकूड हे रिजनरेट करता येतं. तू झाड लावलंस की तुला लाकूड मिळणार आहे पुन्हा, समजा हे वाया गेलं. सो असं प्लॅनिंग बरेच लोक करतात, बाहेरच्या देशातही करतात. आपल्या इथे काही कोयना नगरच्या आसपासची प्लॅनिंग आहे की समजा 2 एकरची तुमची जमीन आहे, तुम्ही 2 एकरच्या पैकी अर्धा एकरवर लाकूड लावा, 15 वर्षांनी ते तोडा, पण ते तोडायच्या आधी 5 वर्ष दुसरीकडे लावा. म्हणजे तुमचं हे लाकूड तुटलं की त्याचं कॉम्पेन्सेट म्हणून त्याला आजकाल कार्बन ट्रेडिंग वगैरे असे शब्द आलेले आहेत. तर लाकडाचा वापर करायला मी फॉर आहे नेहमी. म्हणजे मला कॉन्क्रीट किंवा दगड, एकदा खाणीतून दगड काढल्यावर पुन्हा दगड निर्माण करणार का हो तुम्ही? सिमेंट निर्माण करणार का? पीओपी मध्यंतरी माझ्या मित्रांनी युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये असा एक प्रयोग केला. आपले गणपती असतात ना, गणपती शाडूचे बरेच लोक नाही म्हणलं तरी हळूच करतात पीओपी. त्यांनी सगळे गोळा केले, सरकारला सांगून गोळा केले, व्यवस्थित त्याचा लगदा केला, पुन्हा तो थोडाफार ट्रीटमेंट करून पीओपीचं फॉल्सिलिंग करायला विकला. काही चूक काही नाही त्याच्यात, रिसायकलच होतात गोष्टी. त्यामुळे भावना फक्त माझा गणपती आणि हे असं नसावं, त्याला कुठेतरी पर्यावरणाशीच जोडला तुम्ही जोडलं पाहिजे. कारण आपण सगळे पूर्वी पर्यावरणाचीच तो उपासना करून इथपर्यंत आलेलो. आणि सर तुमच्या तुम्ही आर्किटेक्चर मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला आर्किटेक्चर ज्या आर्किटेक्ट मध्ये तुम्ही शिकतात किंवा तुम्हाला ज्या आधी ते शिक्षण मिळालं होतं, तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल ना त्याच्यामध्ये. आता त्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला आर्किटेक्ट करा आणि त्यासोबत पर्यावरणही जपा असं काही शिकवलं जात होतं का? किंवा जर नाही शिकवलं जात असेल तर आता शिकवलं पाहिजे असं वाटतं? 9वी. करेक्ट. मग तुझा पुढचा विचार चालू झालाय की मी 9वी नंतर काय करणार आहे, हे कळतंय मला. आर्किटेक्चर ही खूप मजेशीर डिसिप्लिन आहे. तुम्ही काही करू शकता. म्हणजे ऐका मी काय सांगतोय तुम्हाला फार धमाल वाटेल हे सांगितल्यावर, धमाल वाटेल तुम्हाला सांगितलं. आर्किटेक्चरला काही रेमो फर्नांडिसचा गायक आणि काय तो पॉप गीत करतो तो आर्किटेक्ट, तो ऋतिक रोशन आर्किटेक्ट, तुमचे जे सिटीतले आमदार आहेत त्यांचा आर्किटेक्ट, ऐश्वर्या राय आर्किटेक्ट. आर्किटेक्ट कोण नाही असं विचारलं तर सगळेच आर्किटेक्ट आहेत. तर ही डिसिप्लिन म्हणून खूप इन्क्लुसिव्ह डिसिप्लिन म्हणतो हा शब्द तुम्हाला सर्वसमावेशक आहे. तुम्ही आर्किटेक्चरचं शिक्षण घेतो तिला सर्वसमावेशक शिक्षण जर का आज कुठे मिळत असेल तर ते आर्किटेक्चरच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही डायव्हर्सिटी मिळत आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऐका आर्किटेक्चरच्या विषयामध्ये शिकवताना 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी वर्ष असे 5 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये लँडस्केपचा असं सब्जेक्ट असतो. तिथे मला ती आवड निर्माण नाही आणि त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं 3rd इयरलाच ठरवून टाकलं. एक प्रश्न शेवटचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जे गड किल्ले ते अजूनही आहेत, पण आपण जे घर बांधतो ते का टिकत नाहीत? म्हणजे कधी कधी घराला क्रॅक पडतं, काय ना काय होतं, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना झालं नाही. ते अजून टिकलेत, पण आपल्याच घराला असं का होतं? कुठे टिकले? सगळे पुरुष पडतात, सरकार काहीच करत नाही, याची परिस्थिती आहे. त्याचं ओरिजिनल वैभव जर का तू पाहिलं तर कुठेतरी युट्यूबवर मध्ये पाहिलं की राजगड पूर्वी कसा होता, सगळ्या बिल्डिंग अस्तित्वात असताना फार सुंदर होता, शनिवारवाडा कसा होता. तर आपल्याला असा तो आभास आहे की अजून हे टिकलंय. याचं कारण आहे दगड आहे. दगड हे सगळ्यात टिकाऊ मटेरियल आहे. पण लातूर सारख्या किल्लारीचा भूकंप आठवतोय या भागातला? भूकंपात जे तुमच्या पूर्वजांचं नुकसान झालंय किंवा तुमच्या आई वडिलांचं नुकसान झालंय, आपल्याला आजकाल असं नेहमी वाटतं की आपण सेफ राहावं. आणि मलाही असं वाटतं जिथे माणसाच्या जीवाला धोका आहे तिथे कॉम्प्रोमाइज नसावा. तिथे पर्यावरणाला थोडं कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकता. आणि मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आले की त्यांचंही तेच म्हणे की माणसाच्या जीवाला धोका आहे ना तिथपर्यंत तुम्ही जायचं नाही, बाकी तुमचं चालतं. तर तुझं म्हणणं की आजकाल आरसीसीचं बांधकाम हे सुद्धा 400 वर्ष टिकू शकतं. पण इकॉनॉमी अशी झाली आहे की आता हे पाडून टाकू, कंटाळाला म्हणून नवीन बांधू. जास्तीत जास्त प्रोजेक्ट पुण्यामध्ये तर बंगले सगळे संपले, सगळ्या बारामती बिल्डिंग झाले. किती गेला 3 वर्षात. तर ही सगळं गणित इकॉनॉमीशी खूप रिलेट झालं. शिवाजीच्या काळात, महाराजांच्या काळात इकॉनॉमी वगैरे कमी होती आणि सामान्य माणूस खूप साधारण चांगला होता, त्यामुळे त्याचे पैलू वेगळे.
तर गड किल्ले सुद्धा फार दुरावस्थेत आहेत. मी त्याला आर्केड म्हणून सांगतो, फार करायला पाहिजे असेल. आपला सतत एक प्रयत्न असतो की वेगवेगळ्या क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती इथं बोलवाव्यात आणि तुम्ही ज्या करिअरचा विचार करतात त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन व्हावं असे आपल्या शाळेमध्ये सतत प्रयत्न असतात. काही मुलं खूप एकाग्र होऊन त्या विषयाशी एकरूप होऊन सगळं समजून घेतात. मग त्यांना प्रश्न काय विचारावे हे सुद्धा सुचतं. आज तर जितेंद्र सरांचं मार्गदर्शन बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेच्या बऱ्यापैकी बाहेरचं सुद्धा होतं. ते तुमचा जो प्रतिसाद मिळत होता त्यांच्या बोलण्याला त्यावरून लक्षात येतो. आर्किटेक्ट ही एक तुमची मर्यादित कल्पना आहे. सरांनी फार विस्तृत सांगितलेलं आहे. मी आता वेगळं काही विश्लेषण तुम्हाला काही करणार नाही, पण ही एक दृष्टी लागते कुठल्याही व्यक्तीला सर्वोच्च स्थानी जायचं असल्यानंतर. सरांनी त्यांच्या ओघात सांगितले. हरंगुळून येत असताना त्यांना एक बेडूक दिसला. आपल्या सगळ्यांनाच दिसतो. किती जणांना त्याचं निरीक्षण करावं, त्याचं वेगळं वैशिष्ट्य शोधून वैज्ञानिक दृष्टीनं माहिती संकलित करावी वाटते. रेल्वेमधून त्यांना माळढोक पक्षी दिसला, त्याबद्दल ते बोलले. आपण हे सगळं दुर्लक्ष करतो. इतकं आपलं दुर्लक्ष होतं. अभ्यास अभ्यास अभ्यास, आपल्या संकल्पना विचार एवढे मर्यादित झालेत. ते शाळेमध्ये ते धडे सगळे समजून घ्यायचे. 1 वाजल्यानंतर शाळेशी बरोबर डिस्कनेक्ट व्हायचं. जसं लाईट गेल्यानंतर लाईट पंखे पिंखे सगळे बंद पडतात. 1 वाजलं रे वाजलं की तसं तुमचं लाईट गेल्यासारखं शाळा सगळं बंद पडले. कारण त्यावेळी डोक्यात काय असतं, आता 1 वाजता माझी एक बॅच आहे, तिथे ट्युशनला जायचे. म्हणजे जगात जे भरपूर शिकायला उपलब्ध आहे त्या सगळ्यापासून दूर जाऊन आपण एकाच गोष्टीवर काहीतरी मर्यादित काम करत राहतो. तर हा विषय नेहमी समजून घ्यायला पाहिजे. शिक्षण हे खूप व्यापक आहे आणि जेव्हा असे तज्ज्ञ लोक, सर पुण्याहून आलेले आहेत या ठिकाणी, अशा व्यक्तींकडून तुम्हाला जे शिकायला मिळतं ते शिकायला पाहिजे. त्यातून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. झुंजेचे प्रश्न ऐकल्यावर एक वाटलं की सरांचे व्याख्यान ठेवण्यापेक्षा मुलाखत जर ठेवली असती तर झुंजे बरोबर सरांना 1-1.5 तास प्रश्न विचारू शकले असते. ही जिज्ञासा प्रत्येक विद्यार्थ्यात असायला पाहिजे. आता मी बोलतोय म्हणून कदाचित तुम्ही शांत बसला, टाळ्या वाजवत नाही, पण मला माहिती आहे 1 नंतर बोलल्यावर तुम्ही थोडा वेळ थांबाल आणि आणखी वेळ टाळ्या वाजवाल. जोपर्यंत तुमच्या टाळ्या वाजत राहतील तोपर्यंत मी टाळ्या वाजवायची संधी देईल. आणि घरी जायचं असेल तर आपोआप पिन ड्रॉप सायलेन्स होईल. काय करणार आहे, मला बसवता पण येतं आणि टाळ्या पण वाजवायला जाता येतात तुम्हाला. ठीक आहे, छान. सरांचे विद्यालयाचे हार्दिक हार्दिक आभार. तर सांगतील त्या पद्धतीनं अगोदर बसलेले मुलं उठून उभा राहतील. ते गेल्यानंतर बाकीचे मुलं सर